नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय एक नवीन जाहिरात. इस्रो इथं ही भारतीय अंतराळ संशोधन संस्था इथं तब्बल 244 जागांकरता जाहिरात निघालेली आहे आणि ग्रॅज्युएशन ज्यांचं झालेलं आहे, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही मोठी सुवर्ण संधी आपल्याकरता आहे. तर इस्रो इथं बघा, सहाय्यक असिस्टंट या पदाच्या 113 जागा, ज्युनियर पर्सनल असिस्टंट 81, अप्पर डिव्हिजनल क्लर्क 22 जागा, स्टेनोग्राफर 10 जागा, असिस्टंट अंतराळ विभागातील स्वायत्त संस्थांमध्ये ही भरती आहे, तिथं 17 जागा, ज्युनियर पर्सनल असिस्टंट इथं 1 जागा. ही जी सगळी पदं आहेत ही ग्रॅज्युएशन नंतर पदं आहेत. या संदर्भातली क्वालिफिकेशन सुद्धा मी सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिमम आपल्या संपर्कातील जे कोणी आपले मित्र असतील त्यांना सुद्धा नक्की पाठवा. तर बघा, जे काही पहिलं पद आहे असिस्टंट, यांच्याकरता 60% गुणांसह आपण पदवी उत्तीर्ण केलेली असावी. यासोबतच संगणकाचं आपल्याला नैपुण्य असावं. यासोबतच ज्युनियर पर्सनल असिस्टंट या पदाकरता बघा 60% गुणांसह पदवी, 60% गुणांसह कमर्शियल सिक्रेटरियल प्रॅक्टिस मधील डिप्लोमा प्लस स्टेनोटायपिस्ट प्लस स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव, इंग्रजी स्टेनोग्राफी 60 शब्द प्रति मिनिट आणि संगणक वापराचे नैपुण्य हवं आहे. उच्च श्रेणी लिपिक या पदाकरता 60% गुणांसह पदवी, स्टेनोग्राफरसाठी 60% गुणांसह पदवी प्लस तुम्हाला कमर्शियल किंवा सेक्रेटरियल प्रॅक्टिस मधील डिप्लोमा प्लस स्टेनो टायपिस्ट स्टेनोग्राफर म्हणून 1 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं आवश्यक आहे. हा जो अनुभव आहे आणि हे जे क्वालिफिकेशन आहे ते ज्युनियर पर्सनल असिस्टंट याच्याकरता सुद्धा लागू असणार आहे. या संदर्भामध्ये जी जाहिरात निघालेली आहे, ही जी मूळ जाहिरात आहे ती इस्रोच्या वेबसाईटवरती आपल्याला मिळून जाईल. यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत, त्या महत्वाच्या गोष्टीमध्ये तुम्हाला सुरुवातीला जागांचं विवरण हे तुम्हाला समांतर आरक्षणानुसार दिलेलं आहे. या जाहिरातीमध्ये खाली गेल्यानंतर आपल्याला पूर्णपणे जे पहिलं पद, तिसरं आणि पाचवं, ज्याच्यामध्ये असिस्टंट अप्पर डिव्हिजनल क्लर्क या पदांकरता आपल्याला ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि यासोबत कम्प्युटरचं नॉलेज, ही जी काही पात्रता आहे ही बऱ्यापैकी व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची पात्रता असू शकते आणि आपण या पदाला अप्लाय करण्याकरता इलिजिबल असू शकता. यासोबतच आपल्याला जे ज्युनियर पर्सनल असिस्टंट आणि स्टेनोग्राफर या पोस्ट करता तुम्हाला काही गोष्टी गरजेच्या आहेत, ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स आणि यानंतर तुम्हाला डिप्लोमा इन कमर्शियल ऑब्लिक सेक्रेटरियल प्रॅक्टिस विथ मिनिमम 60% मार्क्स हे तुम्हाला ऑप्शनल दिलेलं आहे. तर तुमची जर यासोबतच तुम्हाला स्टेनोग्राफर पदाकरता तुम्हाला इथं 1 इयरचा एक्सपिरियन्स सुद्धा गरजेचा आहे. ही जी 3 पदं आहेत, ज्याच्यामध्ये स्टेनोग्राफर पद असेल, पर्सनल असिस्टंट पद असेल, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, याच्याकरता तुम्हाला मात्र 1 वर्षाचा स्टेनोग्राफरचा अनुभव आपल्याला गरजेचा आहे. यासोबतच आपल्याला इतरही काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. याचं जे वेतन असणार आहे, हे वेतन सुद्धा अतिशय चांगलं वेतन आपल्याला इस्रो देत असतं. याच्यामध्ये तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक सुद्धा अतिशय चांगलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघू शकता की एक जवळपास आपल्याला 25,000 रुपयापर्यंत आपल्याला इथं बेसिक मिळतं, प्लस तुमचे डीए प्लस तुमचे अलाउन्सेस मिळणार आहेत. याच्यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती बघा 28 वर्ष ऍज ऑन द डेट ऑफ 16 ऑगस्ट 2026 या 16 ऑगस्ट 2026 ही तारीख गृहीत धरून आपल्याला 28 वर्ष वय असावं. ओबीसी कॅन्डिडेट करता 31 वर्ष आहे आणि एसटी एसटी कॅन्डिडेट करता 33 वर्ष दिलेलं आहे. यासोबतच एक सर्व्हिसमॅन असतील, यासोबत पर्सन विथ डिसेबिलिटी हे असतील, यांच्याकरता सुद्धा तुम्हाला ज्युडिशियली सेपरेटेड वुमेन्स असतील हु आर नॉट रिमेंडर इलिजिबल फॉर एज रिलॅक्सेशन, यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती रिटर्न टेस्टद्वारे होईल. नोकरीचं ठिकाण ऑल इंडिया असून आपल्याला अर्ज जो आहे तो अर्ज ऑनलाईन पद्धतीने दाखल करायचा आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही 16/8/2026 आहे. या संदर्भातली अधिकृत जाहिरात जी आहे ती www.isro.gov.in या संकेतस्थळावरती आता जी आपण ही जी जाहिरात पाहता ही जाहिरात उपलब्ध आहे. या जाहिरातीमध्ये आपल्याला सर्वात खाली वयोमर्यादे संदर्भामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे.
यासोबतच आपल्याला ऍप्लिकेशन करण्याकरता आपल्याला फी सुद्धा दिलेली आहे. तर आपल्याला ऍप्लिकेशन जे करायचं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित प्रोसिजर याच्यामध्ये यांनी दिलेली आहे. इस्रोच्या अधिकृत वेबसाईट वरतीच आपल्याला ऍप्लिकेशन करायचं आहे. यासोबतच आपल्याला आवेदन शुल्क, तर ही जी काही पहिली सहाय्यक प्रवर म्हणजे असिस्टंट अप्पर डिव्हिजनल क्लर्क हे जे आहे यांच्याकरता ₹500 आहे. यासोबतच तुम्हाला ज्युनियर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर ऑटोनॉमस बॉडी यांच्याकरता ₹500 आहे ऍप्लिकेशन फी. यासोबतच आपल्याला असिस्टंट ऑब्लिक अप्पर डिव्हिजनल क्लर्क अँड ज्युनियर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर इस्रो अँड ऑटोनॉमस बॉडीज मध्ये तुम्हाला या या पदाकरता बघा तुम्हाला ₹1000 ऍप्लिकेशन फी आहे. यासोबतच तुम्हाला रिफंड जे असणार आहे या संदर्भामध्ये पण यांनी दिलेलं आहे. प्रोसेसिंग फी विल बी रिफंडेड ओनली टू दोज ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड इन दी सीबीटी. त्याकरता सुद्धा काही नॉर्म्स यांनी इथं दिलेले आहेत. मी आपला वेळ घेणार नाहीये. महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मला सांगायचं आहे. फोटो ज्या अपलोड करायचं आहे, सिग्नेचर अपलोड करायचे आहे, त्याचं सुद्धा तुम्हाला जी पिक्सेल रेट असेल किंवा कोणत्या पद्धतीने करायचं आहे ती सुद्धा इथं माहिती दिलेली आहे. सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती सिलेक्शन प्रोसेस पद क्रमांक किंवा पोस्ट नंबर 1, 3 आणि 5 साठी बघा तुम्हाला इथं 50% मार्क्स काय इन पार्ट ए बी सी अँड डी किंवा युआर कॅटेगरी मध्ये तुम्हाला दिलेले आहेत. क्वालिफाईंग मार्क्स संदर्भामध्ये रिटर्न टेस्ट दोन्ही ठिकाणी आहेत. यासोबतच आपल्याला स्किल टेस्ट सुद्धा इथं होणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला इथं वेतन किंवा भत्ता जिथं सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथं व्यवस्थित सांगितलेलं आहे की याच्यामध्ये तुमचं जे 25,000 जे आहे ते पेड मिनिमम बेसिक ऑफ 25,500 पर मंथ. इन ऍडिशन डेअरनेस अलाउड डीए असेल, तुमचा हाऊस HRA असेल, यासोबतच ट्रान्सपोर्ट अलाव आर पेएबल ॲज पर दी रूल्स. यासोबतच एम्प्लॉय विल बी गव्हर्न बाय न्यू पेन्शन स्कीम नुसार असणार आहे. मेडिकल फॅसिलिटी असणार आहे. तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ह्या अशा जाहिरातींकरता आपलं लक्ष जात नसतं आणि या संदर्भामध्ये आपण बऱ्यापैकी आपण दुर्लक्षित असतो. तर अशा काही वेबसाईट्स आहेत इस्रोमध्येच पण अशा काही ग्रॅज्युएशन करता काही संधी उपलब्ध आहेत. त्या सुद्धा आपण नक्की बघत चला. आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करत असतो. याच्यामध्ये वेबसाईट बघा www.isro.gov.in. याच्यावरती तुम्हाला या संदर्भातल्या सगळ्या काही ज्या अपडेट्स असणार आहेत त्या अपडेट्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय. उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंट सह. पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा. धन्यवाद.